नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आधीच चर्चा केलेल्या विषयाला पुन्हा तोंड फोडत आहोत, कारण आपण बोलणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकांच्या बाबतीमध्ये. अजित पवारांच्या बाबतीत वारंवार बोलावं लागतं आहे, बोलावं लागणार आहे, कारण त्यांच्या संदर्भातले मुद्दे वारंवार चर्चेमध्ये येत आहेत. आता ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, तो अर्थातच पुण्यामधील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याचं जे प्रकरण आहे त्या बाबतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून इतर काही प्रश्न आहेत की जे विशेषतः अजित पवार एकदा भूमिका घेतल्यानंतर ते बदलत नाहीत. मग ती भूमिका नवाब मलिक यांना मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणुकीचं प्रमुख पद नेमण्याचं असो किंवा मराठा आंदोलकांवर हल्ला करणारे सूरज चव्हाण यांना पुन्हा प्रवक्तेपद पद देण्याचं असो किंवा रुपाली चाकणकरांना आपल्या पदावर कायम ठेवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका असो, या सगळ्या निर्णयावर अजित पवार तडून राहतात असं आपण आधीही बोललेलो आहोत आणि आपल्याला पुन्हा त्यावर बोलावं लागणार आहे. आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत मुंढवा जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये अजित पवारांनी जे विधान केलेलं आहे त्या बाबतीमध्ये. अजित पवारांनी असं स्पष्ट सांगितलं, की या सगळ्या जमीन व्यवहाराचा जो व्यवहार सुरू झालेला होता, त्यावेळी अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता. अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर पुढील अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या, असं अजित पवारांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये एक तीव्र अशी संतापाची लाट आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे प्रकरण तडीस नेल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असं सांगत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला जेव्हा हे प्रकरण उजेडात आलं, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने अजित पवारांना पाठबळ देण्याचा प्रयत्न झाला, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मग देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ही फारच सावधपणाची होती, असं आपण आधी पण बोललेलो आहे. पण ती सावधपणाची भूमिका कशी टिकून आहे, त्यावर आपल्याला आत्ता बोलायचं आहे. या प्रकरणामध्ये मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. अर्थात या चौकशी समितीवर पण विरोधकांनी आक्षेप घेतला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पण आक्षेप घेतला. पण सरकारने काही त्यांच्या आक्षेपाला प्रतिसाद दिलेला नाही. या चौकशी समितीला 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणावर आपण 1 महिन्यानंतर बोलू आणि जो कोणी याच्यामध्ये दोषी आढळेल, तो कोणी का असेना त्याच्यावर कारवाई होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांना पाठीशी घातलं जात आहे आणि त्यांना बाजूला काढून इतर लोकांवर कारवाई केली जात आहे. हा पहिल्यापासून होणारा आरोप आहे आणि त्या आरोपाला चौकशी समितीचा अहवाल येण्याच्या आधीच अजित पवारच उत्तर द्यायला लागलेले आहेत. ही आत्ताची ताजी बातमी आहे. अजित पवार असे सरळ म्हटले, की या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी जर वेळीच हस्तक्षेप केला असता तर पुढच्या गोष्टी घडल्याच नसतात. याचा अर्थ चौकशी समिती काय अहवाल देणार आहे, हे आपल्याला स्पष्ट होतं आहे का, यावर बोलायचं आहे. चौकशी समिती नेमलेली असताना अजित पवारांनी असं विधान करणं योग्य की अयोग्य हे आता बोलायची गरजच नाही. कारण मी आधीचे पण म्हटलेलं आहे, की अजित पवारांना कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळं अजित पवारांना जेव्हा वाटतात तेव्हा ते जे बोलतात त्याच्यावर ठामही राहतात आणि कोणत्याही प्रकरणातून ते सही सलामत बाहेर पडतात. हे मी आधीही बोललो आणि आजही मला तसंच बोलावं लागतं, हे दुर्दैव आहे. त्यामुळं चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जर अजित पवारांनी काही विधान केलं असतं तर आपण ते गृहीत धरलं असतं. परंतु चौकशी समिती नेमलेली असताना अजित पवार सरळ अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये दोषी धरत आहेत, हे आता आपण बघितलेलं आहे. मग चौकशी समिती काय अहवाल देणार? चौकशी समितीच्या अहवालामध्ये जर अजित पवारांनी केलेल्याच विधानाचा पुनरुच्चार झाला, तर अंजली दमानी यांची भूमिका काय असणार आहे? अंजली दमानी यांच्या भूमिकेला सरकार खरंच प्रतिसाद देतो आहे का? हा सुद्धा अभ्यासाचाच विषय आहे. किंवा या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खरं म्हणजे अजित पवारांचा विषय चालू असताना आज एकनाथ शिंदेचा विषय घ्यायचा नाही, पण एका वाक्यामध्ये तो आपण घेऊयात, की या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये थोडंसं अडचणीत ठेवायचं आणि भारतीय जनता पक्षांनी त्यांच्यावर वरदहस्त ठेवायचं, अशी काही रणनीती ठरलेली आहे का? असंच आता वाटायला लागलेलं आहे. कारण अजित पवार या जमीन घोटाळ्यामध्ये पुरते अडकलेले आहेत. अजित पवारांचं स्वतःचं नाव जरी नसलं, तरी त्यांचे कर्ते-धर्ते चिरंजीव पार्थ पवार यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळं एका अर्थाने अजित पवारच अडकलेले आहेत, असं आपल्याला म्हणायचं आहे. या प्रकरणातून पार्थ पवार यांना बाहेर काढण्यासाठी अजित पवारांनी त्यांची ताकद पणाला लावलेली आहे आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचीच त्यांना मदत होते आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. कारण या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्ष पाठीशी असल्यामुळे अजित पवारांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे, की हे सगळं प्रकरण अधिकाऱ्यांवर शेकवलं जाऊ शकतं. त्यामुळंच त्यांनी थेट येऊन असं विधान केलं,
की यामध्ये अधिकारी दोषी आहेत. हा झाला एक भाग. त्यामुळं आता त्या चौकशी समितीचा अहवाल काय येईल ही उत्सुकता पण आहे आणि जर तो अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारा असेल, तर मग त्यामध्ये काही नवल पण असणार नाही. कारण अजित पवारांनी जे जाहीर केलेलं आहे, तर ते सरकारला जाहीर करावं लागेल, अशी ती परिस्थिती आहे, असं सगळं दिसतं आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे, तो आहे अजित पवार जे निर्णय घेतात त्याच्यावर ठाम राहतात. हे आपण कालच चर्चा केली होती. नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये अजित पवार कुठल्याही पद्धतीनं माघार घेणार नाहीत. ही अजित पवारांची भूमिका त्यांनी आज पुन्हा जाहीर केली आणि पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, असं अजित पवारांनी जाहीर केलं. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या बाबतीत विचारलं असता, नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये आम्ही रोज काही भूमिका जाहीर करणार नाही. नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये पक्षाची जी भूमिका आहे, त्याच भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असं देवेंद्र फडणवीस आजही म्हणालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचा पुनरुच्चार केलेला असल्यामुळं अजित पवारांचा पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांचा पक्ष हा मुंबई महापालिकेमध्ये एकत्र लढणार नाही, याच्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं दिसतं आहे. आणि शेवटचे जे 2 मुद्दे आहेत, की रुपाली चाकणकरांनी संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आरोपींच्या बाजूने विधानं करत आपली पदाला न शोभणारं कृत्य केलं होतं, त्या बाबतीमध्ये अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. संपदा मुंडेंच्या नातेवाईकांशी फोनवरून चर्चा केली. मला स्वतःला या विधानं ऐकून धक्का बसला असं सांगितलं आणि प्रत्यक्षात कारवाई करण्याची वेळ आली, तेव्हा या प्रकरणामध्ये त्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर कारवाई केली आणि रुपाली चाकणकरांना सरळ-सरळ क्लीन चिट दिल्यासारखंच निर्णय घेतलेला आहे. आता पुढच्या काळामध्ये पुन्हा चर्चेला विषय येणार आहे तो सूरज चव्हाणांचा. कारण मराठा आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर सूरज चव्हाणांचं प्रवक्तेपद काढून घेतलं, त्यांना पक्षातून बाहेर काढलं असं सांगितलं जात होतं. पण विधानसभेच्या अधिवेशनात आपण पाहिलं, की अजित पवारांच्या बाबतीत असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असतील, कोणत्याही बाबतीमध्ये सूरज चव्हाण हेच एकमेव प्रवक्ते आहेत, की जे पुढे येत आहेत आणि विरोधकांच्या प्रश्नांनाही उत्तर देत आहेत आणि पक्षाची बाजू तेच जोरकस मांडतायत. त्यामुळे अजित पवारांनी एका अर्थाने मराठा आंदोलकांची पण दिशाभूल केलेली आहे. म्हणून आपल्याला अजित पवारांच्या बाबतीमध्ये असं वारंवार बोलावं लागतं आणि वारंवार अजित पवार या सगळ्या गोष्टीतून सुटून जातात, हे लक्षात आपल्याला येत आहे. त्यामुळं अजित पवारांच्या बाबतीमध्ये सरकार काही करू शकत नाही. सरकार हतबल झालेलं आहे आणि सरकारला त्यांच्यासोबत राहून काम करण्याशिवाय पर्याय नाही. हे अधोरेखित झालेलं आहे ते हिवाळी अधिवेशनामध्ये पण आणि अजित पवारांनी केलेल्या विधानावर पण. या पुढच्या काळात अजित पवारांच्या बाबतीमध्ये विशेषतः भूखंड घोटाळ्याच्या बाबतीमध्ये, रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये, सूरज चव्हाणांच्या बाबतीमध्ये आणि नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये अजित पवार कसे चर्चेत राहतात आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्याशी काय कशा पद्धतीनं या सगळ्या विषयावर वागणूक त्यांना देतो, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेत अजित पवारांना सोबत घेऊन चालायचं असेल, तर त्यांना पार्थ पवारांना या घोटाळ्यातून बाहेर काढावं लागणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. इतर तर विषय जे आहेत अजित पवारांचे, ते अजित पवारांच्या पक्षांतर्गत विषय आहेत. त्याच्यामुळं त्या विषयामध्ये भारतीय जनता पक्ष हस्तक्षेप करू शकत नाही. किमान मुंडवाच्या जमीन घोटाळा प्रकरणात तरी सरकारने सत्याची बाजू घ्यावी आणि कुणाला तरी बळीचा बकरा करून पार्थ पवारांना त्यातून सोडू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेला हे सरकार पात्र ठरतं की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.